अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही, पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे। त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही। आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत। पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत आणि आमच्या सर्वांसाठी विचार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। परंतु एकीकडे शरद पवारांना दैवत मानायचं, शरद पवारांचं सातत्याने म्हणजे पॉलिटिकली आणि सार्वजनिक जीवनात नाव घ्यायचं आणि त्याच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वेगळं ठेवून बाकीच्या सगळे आमदार आणि खासदार आमच्या सोबत या असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं? मला एवढंच वाटतं की आदरणीय दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा आदर करत असावेत। तटकरे साहेबांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही। त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं, पण तटकरेंच्या बाबतीत ते सांगता येत नाही। ते प्रॅक्टिकल नेते आहेत, जसं वारं